हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूपच धमाकेदार होता, पण शेवटी जे काही घडलं ते पाहून तुम्ही सुद्धा खूप दुःखी व्हाल, तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा आणि समर या दोघांना खोटं बोलून बाजाबाईने जंगलात बोलवलं. त्यानंतर दोघांवर जीवघेणा हल्ला केला, त्यांना बेशुद्ध पाडलं आणि मग याच बेशुद्ध अवस्थेत त्यांचे अश्लील फोटो संपूर्ण गावामध्ये व्हायरल केले. त्यामुळे गावकऱ्यांना असं वाटलं की कृष्णा ही खूप वाईट बाई आहे. त्यानंतर सगळे गावकरी तेथे जमले, कृष्णावर घाणेरडे आरोप लावले आणि या गावकऱ्यांनी चक्क कृष्णाच्या तोंडाला काळं फासलंय. कालपर्यंत जे गावकरी कृष्णाच्या नावाचा उदो उदो करत होते, कृष्णाला गावची सरपंच बनवत होते, त्याच गावकऱ्यांनी चक्क कृष्णाच्या तोंडाला काळं फासलंय. त्यामुळे कृष्णा दुष्यंत यांना जबर धक्का बसला. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णाची सभा सुरू झालेली असते. सगळे गावकरी तेथे जमलेले असतात आणि कृष्णा गावकऱ्यांना नमस्कार करते आणि म्हणते, गावकरी, तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्यच आहात. हे संपूर्ण गाव माझं आहे, माझं कुटुंब आहे. आणि आज येथे मी तुम्हाला काही मोठ्या मोठ्या आश्वासनं नाही देणारे, मोठ्या मोठ्या बाता नाही मारणारे की मी हे करेल, मी ते करेल. तर मी तुम्हाला फक्त विश्वास द्यायला आली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगायला आली आहे की जर तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल, तुमच्या मुलांचं भविष्य सुधारायचं असेल, तर हीच सुवर्ण संधी आहे. मागील अनेक दिवसांमध्ये तुमच्या घरात माणसं येऊन गेली असतील. कोणी तुम्हाला 500 रुपयाची नोट दिली असेल, कोणी तुम्हाला दारूची बाटली दिली असेल, कोणी तुम्हाला साडी दिली असेल. पण तुम्हीच मला सांगा, तुमची किंमत फक्त 500 रुपये आहे का? अहो, आजकाल शाळेत जाणाऱ्या मुलाचं एक पुस्तकसुद्धा 500 रुपये देत नाही. आणि ही नेते मंडळी तुमची पुढची 5 वर्ष फक्त 500 रुपयात तुमच्याकडून विकू घेऊ पाहताय. म्हणजे आपली किंमत एवढी कमी झाली आहे का? आपल्या मताची किंमत एवढी कमी झाली आहे का? आपण म्हणतो की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशाला स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली, परंतु आपल्या देशातील शेतकरी अजूनही स्वतंत्र झालेला नाहीये. हमी भावाच्या जंजाळात तो अडकलेला आहे. तो या व्यवस्थेचा गुलाम बनलाय. या देशात प्रत्येक व्यक्तीला आपण तयार केलेल्या सामानाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे, परंतु शेतकऱ्याला तो अधिकार नाहीये. तर त्याला सरकारवर अवलंबून राहावं लागतं की सरकार जो हमीभाव देईल तो हमीभाव. पण आपला हमीभाव ठरवणारे हे कोण आहेत? आपण स्वतःचा हमीभाव ठरवायला हवा. शेतकरी हा दिवसेंदिवस गरीब होत चाललाय, त्याची परिस्थिती खराब होत चालली आहे. येथे मोठे मोठे उद्योगपती हजारो करोड रुपयांचं कर्ज घेतात आणि देशाबाहेर पळून जातात, दुसऱ्या देशात सुखाने जगतात. आणि आपल्या शेतकऱ्याला मात्र थोडंसं कर्ज नाही भरलं तर बँकेवाला येतात, त्यांच्या घरावर शेतावर जप्ती आणतो, त्यांना त्रास देतो. शेतकरी आत्महत्या करताय आणि बाकीची लोक मात्र सुखात जगताय. अरे, शेतकरीच नाही जगला तर बाकीचे लोक कसे जगतील? हा देश कसा जगणार हे त्यांना कळत नाहीये. कृष्णा एकदम जहाल भाषण करत असते. सगळे गावकरी तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. दुष्यंत, बंब्या, भक्ती यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की अडाणी कृष्णा इतक्या मुद्द्यांना कशी हात घालतीये. खरंच ती प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतीये. कृष्णा ही गावकऱ्यांना समजावून सांगते, प्रश्न बाळजाबाईचा किंवा कृष्णाचा नाहीये, तर प्रश्न या गावाचा आहे. आज ही माणसं तुम्हाला 500, 2000, 1500 रुपये देत आहे, पण हे सगळे पैसे उद्या ते तुमच्याकडूनच वसूल करणार आहेत. महागाई वाढवतील, रस्त्याचे टेंडर, हॉस्पिटलचं टेंडर हे सगळं घशात घालतील, तुमच्यापर्यंत काहीच पोहोचू देणार नाही. आणि मग हे पैसे घेऊन तुम्हाला तरी काय फायदा? तुमच्या घरातील जेवणाचं ताट रिकामं आहे ते पहा. गावकऱ्यांनो, ही निवडणूक कृष्णासाठी महत्त्वाची नाहीये. कृष्णाला सरपंच बनून गावभर मिरवायचं नाहीये, तर कृष्णाला तुमच्यासाठी काम करायचंय, तुमच्या भविष्यासाठी काम करायचंय. तुम्ही त्या 500 रुपयांच्या नोटेकडे नका पाहू जी बाळजाबाईने तुम्हाला दिली आहे, तर तुम्ही या गावाच्या भविष्याकडे पहा. स्वतःच्या मुलाच्या भविष्याकडे पहा. स्वतःच्या बापाचा फाटलेला सदरा पहा. स्वतःच्या आईच्या पायाच्या पडलेल्या भेगांकडे पहा. आणि मग उद्या निवडणुकीत मतदानात
कोणाला मत द्यायचं हे ठरवा. सगळे गावकरी कृष्णाकडे पाहतच राहतात. कृष्णाने त्या सगळ्यांची मनं जिंकलेली असतात आणि मग शेवटी कृष्णा सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते, गावकऱ्यांनो, ही निवडणूक माझी नाहीये, ही निवडणूक आपली आहे, तुमच्या सगळ्यांची आहे, तुमच्या भविष्याची आहे. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. सगळे गावकरी उभे राहतात आणि जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. दुष्यंत, बंब्या, भक्ती सगळेच खुश होतात आणि कृष्णाचा जय जयकार असो अशा घोषणांनी आसमंत दणाणून जातो. कृष्णा सगळ्यांना हात जोडते, सगळ्यांचे आभार मानते. तर इकडे बाळजाबाई अजून सुद्धा बेशुद्धच असते. डॉक्टर आलेले असतात, बाळजाबाईला चेक करत असतात आणि तेवढ्यात बाळजाबाईला शुद्ध येते. बाळजाबाई विचारते, डॉक्टर तुम्ही येते कसे आणि मला काय झालंय? डॉक्टर सांगतात, काय नाही बाळजाबाई, तुम्हाला थोडा त्रास झाला होता, चक्कर आली होती, थोडं बीपी वाढलं होतं, निवडणुकीच्या प्रचारामुळे थोडा तुम्हाला त्रास झाला असेल, थकवा आला असेल, म्हणून असं झालंय. पण टेन्शन घेऊ नका, शक्य असेल तर आज कुठे बाहेर जाऊ नका उन्हामध्ये, बीपीची गोळी घ्या आणि आराम करा, असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. आणि मग सगळेजण हे बाळजाबाईला विचारतात, बाळजाबाई अचानक काय झालं? भाषण करता करता तुम्ही चक्कर येऊन पडलात, असं काय घडलं होतं? बाळजाबाईला आठवतं की मला अनुसूया दिसली होती आणि हे सगळं आठवून बाळजाबाईला खूप धक्का बसतो. ती घाबरते, गप्प बसते. दलपत, मैनावती तिला पुन्हा पुन्हा विचारतात, सांगा ना बाळजाबाई, काय घडलं होतं, काय घडलं होतं? पण बाळजाबाई काहीच सांगत नाही आणि म्हणते, नाही, आत्ताच्या आत्ता निघा इथून, मला एकटीला राहू द्या, मला काही विचारू नका. मैनावती आणि दलपत निघून जातात. बाळजाबाई विचार करते, मला ती अनुसूया दिसली, अचानक कशी काय दिसली, ते सुद्धा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस. काय होतंय मला कळतच नाहीये, ती अनुसूया मला पुन्हा पुन्हा का दिसतीये, हाच प्रश्न बाळजाबाईला पडतो. आणि बाळजाबाई पूजाला कॉल लावते. पूजा फोन उचलते. बाळजाबाई तिला म्हणते, पूजे, तुला जे काम सांगितले ना ते चोख करायचं. एकतर इथे माझी सभा उधळली गेली आहे, त्यामुळे हे काम होणं खूप महत्त्वाचं आहे. मी सरपंच नाही झाले तर पूजा म्हणते, बाळजाबाई चिल, सगळं काही होऊन जाईल. काही काही गोष्टी ना दिवसाच्या उजेडात नाही तर रात्रीच्या अंधारात करायच्या असतात आणि तुम्ही मला जे काम सांगितलंय ना ते तर काळ्या कुट्ट अंधारात करायचंय. फक्त रात्र होईपर्यंत वाट बघा, थोडा धीर धरा, सगळं काही होईल, असं म्हणून पूजा फोन कट करते. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, कृष्णे, मी तुला सोडणार नाहीये, मी तुला डोई जड होऊ देणार नाहीये. तुला काय वाटतं, तू मला हरून सरपंच बनशील? हे कधीच शक्य होणार नाही. तू मला कधीच हरू शकत नाही. आज मी तुझा कसा बाजार उठवते ना ते तू पाहतच राहा. म्हणजे बाळजाबाईने एक खूप जबरदस्त प्लॅन बनवलेला असतो. आणि इकडे कृष्णा ही संध्याकाळच्या वेळेस देवळात दिवा लावते आणि देवाला प्रार्थना करते, देवा, सगळं काही ठीक होऊ दे. आज निवडणुकीचा प्रचार थांबलाय, मी गावकऱ्यांसमोर भाषण केलं, सगळ्यांनी टाळ्या सुद्धा वाजवल्या, पण त्यांच्या मनात माझं भाषण गेलं असेल ना, त्यांनी मला मत देण्याचा निर्णय घेतला असेल ना, अशी प्रार्थना कृष्णा करत असते. आणि त्याच वेळेस बंब्या धावत पळत तेथे येतो. कृष्णा विचारते, काय झालं? तर बंब्या सांगतो, कृष्णे, आपली स्वाती गाय आहे ना ती जंगलाच्या दिशेने गेलीये. कृष्णा खूप घाबरते आणि विचारते, अशी कशी गेली? आणि आता मला पण जावं लागेल, पण दुष्यंत सरकार इथे नाहीये. रात्रीच्या वेळेस जंगलात जंगली जनावरं असतात, स्वातीला काही झालं म्हणजे? कृष्णा खूप घाबरते आणि म्हणते, बंब्या तू येथे थांब, दुष्यंत सरकारनं सगळं सांग, मी जातीये. बंब्या कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण कृष्णा काही ऐकत नाही आणि तेथून निघून जाते. बंब्याला खूप टेन्शन येतं. कृष्णा दाजींना सांगती, एकटीच जंगलात गेलीये, मला पण नाही घेऊन गेली, काय होईल याची भीती तिला वाटत असते. आणि इकडे कृष्णा ही जंगलात पोहोचते. स्वाती स्वाती अशी जोरजोरात हाक मारत असते आणि रात्रीच्या वेळेस एकटीच जंगलात जाते. आणि त्याच वेळेस चक्क 4-5 गुंड कृष्णाला चारही बाजूने घेरतात. त्यांच्या हातात मोठ्या मोठ्या काठ्या असतात. कृष्णा विचारते, ए, कोण रे तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला? पण हे गुंड काहीच बोलत नाही, कृष्णाच्या आजूबाजूला फेऱ्या मारत असतात. कृष्णा त्यांना पुन्हा पुन्हा विचारते, कोण आहे तुम्ही? पण हे गुंड चक्क कृष्णावर हल्ला करतात काठीने. पण आपली कृष्णा सुद्धा खमकी आहे, ती काही घाबरत नाही आणि या सगळ्या गुंडांचा सामना करते. पहिल्या गुंडाच्या हातून ती ही काठी हिसकावून घेते आणि मग एक एक करून सगळ्या गुंडांची चांगलीच धुलाई करते.
एक गुंड इकडे उडून पडतो, एक गुंड इकडे उडून पडतो. एकदम साऊथ सिनेमा स्टाईल कृष्णा या सगळ्या गुंडांची धुलाई करत असते. आणि इकडे समर हा त्याच्या मोटरसायकलवर कृष्णाच्या दिशेने येत असतो. पण एवढी धुलाई करून सुद्धा हे सगळे गुंड पुन्हा एकदा उभे राहतात आणि कृष्णावर जोरात हल्ला करतात. कृष्णाच्या डोक्यात काठ्या बसणार इतक्यात समर तेथे पोहोचतो आणि मग या गुंडांबरोबर चांगलीच हाणामारी करू लागतो. समरला आठवतं की थोडा वेळ आधी तो त्याच्या घरी बसला होता आणि त्याच वेळेस एक छोटीशी मुलगी तेथे आली. समरला म्हणाली, समर दादा, कृष्णाताईला बाळजाबाईच्या गुंडांनी जंगलात घेरलंय, चल लवकर. समरला मोठा धक्काच बसतो. समर म्हणतो, ठीक आहे तू जा. समर विचार करतो, बाळजाबाईच्या गुंडांनी कृष्णाला घेरलंय, मला तिला वाचवायला जावंच लागेल. आणि समर हा लगेच घराबाहेर पडतो. आता येथे या गोष्टीचा काहीच लॉजिक नाहीये की ही मुलगी समरला भेटायला कशी आली. समर कोठे राहतो हे ना बाळजाबाईला माहितीये, ना पूजाला, ना जयकांतला. मग समरला तिथे का पाठवलं गेलं, समरचा पत्ता यांना कसा मिळाला याबद्दल काहीच माहिती नाही. फक्त पाठवलं म्हणून पाठवलं. आणि मग समर या गुंडांची धुलाई करू लागतो. कृष्ण आणि समर दोघेही गुंडांची चांगली धुलाई करतात, गुंडांना चांगलंच लोळवतात. आणि त्यांच्या मागेच जयकांत आणि पूजा उभे राहून हे सगळं पाहत असतात. हा सगळा त्यांचाच प्लॅन असतो, बाळजाबाईने सांगितलेला प्लॅन. समरला हे सगळे गुंड पकडतात. तर समर कृष्णाला म्हणतो, कृष्णा आत्ताच्या आत्ता जा, दुष्यंत आणि गावकऱ्यांना घेऊन ये, जा लवकर. कृष्णा म्हणते ठीक आहे. जयकांत आणि पूजा खूप घाबरतात. कृष्णा ही दुष्यंतच्या दिशेने गावाच्या दिशेने धावत असते. पण त्याच वेळेस कृष्णाचा पाय अडखळतो आणि कृष्णा डोक्यावरच खाली पडते. कृष्णा पुन्हा एकदा उभी राहणार, गावाकडे जाणार इतक्यात जयकांत मागून येतो आणि कृष्णाच्या नाकातोंडावर गुंगीचं औषध असलेला रुमाल ठेवतो. त्यामुळे कृष्णा ही बेशुद्ध पडते. आणि इकडे समरला सुद्धा या सगळ्या गुंडांनी पकडून ठेवलेलं असतं. समरच्या तोंडावर सुद्धा गुंगीचं औषध असलेला रुमाल ठेवला जातो. समर सुद्धा बेशुद्ध पडतो. आणि पुढच्या क्षणी कृष्णा आणि समर हे दोघे बेशुद्ध अवस्थेत एकमेकांच्या मिठीत असतात, एकमेकांच्या खूप जवळ असतात. जयकांत पूजाने त्यांना या अवस्थेत ठेवलेलं असतं. जयकांत म्हणतो, वा पूजा मॅडम, काय भारी पोच दिली आहे तुम्ही. तर पूजा म्हणते, आता सिनेमा रिलीज करायचा म्हटल्यावर थोडीफार पोच तर द्यावीच लागेल ना, थोडा मसाला हवाच. असं म्हणून ती चक्क समर आणि कृष्णाचा हात एकमेकांच्या हातात ठेवते. आणि जयकांत म्हणतो, वा वा, काय डोकं चालतं तुमचं. आता आमच्या वहिनी साहेबांचा हा भारी सिनेमा संपूर्ण गावात रिलीज होईल. आणि हा जयकांत चक्क कृष्णा आणि समर यांचे याच अवस्थेत फोटोज काढू लागतो. पूजाला सांगतो, थोडा फ्लॅश मारा ना, वहिनी साहेबांचा चेहरा नीट दिसायला पाहिजे. पूजा सुद्धा मोबाईलचा फ्लॅश सुरू करते आणि जयकांत कृष्णा आणि समरचे या अवस्थेतील फोटो काढून घेतो. आणि चक्क या दोघांचे फोटो संपूर्ण गावात व्हायरल करायचे असं या दोघांनी ठरवलेलं असतं. या दोघांचे असंख्य फोटो काढून पूजा आणि जयकांत तेथून निघून जातात. कृष्णा आणि दुष्यंत तशाच बेशुद्ध अवस्थेत तेथेच असतात. इकडे बंब्या पुन्हा पुन्हा दुष्यंतला कॉल करत असतो. पण दुष्यंतचा फोन लागतो, तो काही फोन उचलत नाही. दुष्यंत दाजी सुद्धा फोन उचलत नाहीये. काय कोठे गेले असतील हाच प्रश्न त्याला पडतो. तेवढ्यात दुष्यंत घरी येतो आणि विचारतो, काय रे बंब्या, कशाला फोन करत होता. मी घरीच येत होतो म्हणून नाही उचलला. एकटाच का बसलाय, कृष्णा कुठे, कृष्णा कृष्णा अशी दुष्यंत हाक मारतो. तर बंब्या त्याला सांगतो, दाजी कृष्णा घरात नाहीये. दुष्यंत विचारतो, यावेळेस कृष्णा घरात नाहीये, मग कोठे गेलीये. तर बंब्या सांगतो, दाजी आपली स्वाती गाय आहे ना, ती जंगलाच्या दिशेने गेली होती, कृष्णा तिच्या मागे मागे गेलीये. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, कृष्णा एकटी जंगलात गेलीये आणि तू तिला का जाऊ दिलं. तर बंब्या सांगतो, दाजी मी तिला सांगत होतो दाजींना येऊ दे, नाहीतर मी येतो बरोबर, पण तिने माझं काय ऐकलं नाही. दुष्यंत चिडून म्हणतो, अरे तिने नाही ऐकलं पण तू तिला का जाऊ दिलं, मागच्या वेळेस तिच्याबरोबर काय घडलं होतं तुला माहिती आहे ना. दुष्यंतला खूप टेन्शन येतं. बंब्या म्हणतो, दाजी मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्हाला माहिती आहे ना स्वातीचा विषय आल्यावरती कोणाचा ऐकत नाही. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे आता मला जावं लागेल तिला शोधायला. दुष्यंत जाऊ लागतो. तेवढ्यात भक्ती धावत पळत तेथे येते आणि दुष्यंतला चक्क कृष्णा आणि समरचे हे अश्लील फोटो दाखवते. हे फोटो पाहून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत विचारतो, हे काय भक्ती,
भक्ती सांगते, दाजी संपूर्ण गावात हे फोटो पसरलेत. गावकरी कृष्णाबरोबर लय वंगाळ वंगाळ बोलताय, पण माझी बहीण तशी नाहीये. दुष्यंत म्हणतो, मला माहितीये भक्ती, ते सांगायची गरज नाहीये. माझी कृष्णा खूप चांगली आहे, ती असं करणं शक्यच नाहीये. आपण हे सगळं नंतर पाहू, आधी मला तिला शोधायला जावं लागेल. असं म्हणून दुष्यंत त्याच्या मोटरसायकलवर बसतो, कृष्णाला शोधायला बाहेर पडतो. आणि इकडे बाळजाबाई आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणून चक्क डान्स करत असते. तिच्याबरोबर पूजा असते, जयकांत असतो. बाळजाबाई पूजाबरोबर फुगडी खेळते, जयकांत सुद्धा नाचत असतो. हे सगळे आनंदोत्सव साजरा करत असतात. बाळजाबाई म्हणते, वाह पूजा, वाह वाह जयकांत, काय भारी काम केलंय तुम्ही. आता त्या कृष्णाला तोंड दाखवायला कुठे जागा उरली नाहीये. मग तोंड वर करून माझ्या विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढत होती. आता म्हण तिला, तोंड लपून बस घरात, आता तू काय सरपंच होत नाही. आणि पूजा म्हणते, पण बाळजाबाई सरपंच झाल्यावर माझं काम करायचं बरं का. तर बाळजाबाई म्हणते, अरे मग सगळ्यात आधी तुझंच काम करणार मी. तर जयकांत म्हणतो, काय काकी साहेब, मी सुद्धा सगळी मेहनत केली ना, मला काय. तर बाळजाबाई म्हणते, अरे पोरा, तू तर माझा वजीर आहे वजीर, तुझ्यासाठी तर वाटेल ते करेल मी. जयकांत सुद्धा खुश होतो. बाळजाबाई म्हणते, तू तर अतिप्रचंड वेगाने माझं काम केलंय. जयकांत हसू लागतो. बाळजाबाई खूप खुश असते आणि म्हणते, कृष्णे, तुला काय वाटलं होतं, एक दोन भाषणं जोडली म्हणजे तू मला हरवशील का. हा गाव माझा आहे आणि मी या गावची. या गावात माझ्याशिवाय कुणीच सरपंच बनू शकत नाही. मागील 26 वर्षांपासून या गावकऱ्यांची नस दाबून ठेवली मी, आणि तू त्यांना कशी काय सोडवशील. आता तुला मी कुठे तोंड दाखवायला जागा सोडलेली नाहीये. गावची सरपंच बनणं तर लांब, तुझा नवरा तुझ्यापासून कसं नातं तोडतो हे तू पाहतच राहा. म्हणजे बाळजाबाईला पूर्ण विश्वास असतो की या अश्लील फोटोंमुळे दुष्यंत सुद्धा कृष्णावर संशय घेईल, कृष्णाला आपल्यापासून दूर करेल. इकडे कृष्णा आणि समर त्याच अवस्थेत जंगलात बेशुद्ध असतात. तेवढ्यात कृष्णाला शुद्ध येते. कृष्णा ही शुद्धीत येते, आजूबाजूला पाहते, तर समर हा बेशुद्ध असतो. समरला सुद्धा शुद्ध येते. कृष्णा आणि समर एकमेकांना पाहतात. समर विचारतो, कृष्णा तू येथे कशी, मी तर तुला दुष्यंत आणि गावकऱ्यांना बोलवायला पाठवलं होतं ना. तर कृष्णा म्हणते, होय मी चालले होते, पण मला ठेच लागली, मी खाली पडले आणि तेवढ्यात कुणीतरी माझ्या नाका तोंडावर रुमाल ठेवला. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाहीये. समर सुद्धा म्हणतो, होय होय माझ्याबरोबर सुद्धा असंच झालं. मी सुद्धा त्या गुंडांशी लढत होतो आणि कुणीतरी माझ्या तोंडावर तो गुंगीचं औषध असल्या रुमाल ठेवला. मला पुढचं काहीच आठवत नाहीये. कृष्णा आणि समरला माहीत नसतं की त्यांचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत. कृष्णा विचारते, पण समर त्यांनी आपल्याबरोबर असं का केलं असेल, हे सगळं कुणी केलं असेल. मला असं सांगितलं की स्वाती गाय जंगलात गेलीये, म्हणून मी जंगलात धावत पळत आले. तर समर सांगतो, आणि मला सांगितलं की कृष्णाला बाळजाबाईच्या गुंडांनी जंगलात घेरलंय, म्हणून मी येथे आलो. या दोघांनाही कळत नाही की नेमकं त्यांच्याबरोबर काय झालंय. त्यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध का केलं होतं, आणि हे दोघे असे जंगलात निश्चित का पडलेत. कृष्णा आणि समरला खूप टेन्शन आलेलं असतं. नेमकं त्यांच्याबरोबर काय घडलंय, ते इथे का आले होते, हे सगळं कुणी केलंय, हाच प्रश्न त्यांना पडतो. पण त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं. त्यांना माहीत नसतं की हा सगळा बाळजाबाई, पूजा आणि जयकांतचा प्लॅन होता. या दोघांना खोटं बोलून जंगलात आणलं गेलं आणि मग त्यानंतर या दोघांचे अश्लील अवस्थेत फोटो काढून सगळीकडे व्हायरल केले गेले आहेत कृष्णाची बदनामी करण्यासाठी. कारण एकदा का कृष्णा बदनाम झाली, मग गावात तिला कुणी मतदान करणार नाही आणि बाळजाबाईच गावची सरपंच बनेल. हा सगळा बाळजाबाईचाच प्लॅन होता. पण लवकरच कृष्णा आणि समरला तो कळणार आहे आणि मग त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भयानक होता. आजचा एपिसोड वेदनादायक होता, दुःखदायक होता, एवढं मात्र नक्की. कृष्णा ही स्वतः सरपंच बनायला तयार नव्हती. गावकऱ्यांनी तिला म्हणाले की तू सरपंच बन कृष्णा, आमचं आयुष्य सुधरव, आम्ही बाळजाबाईचा अत्याचार आता नाही सहन करू शकत. आणि कृष्णाने त्यांच्या इच्छेखातर सरपंच बनण्याचं ठरवलं. परंतु ते म्हणतात ना की राजकारण लय वंगाळ, आणि कृष्णाला त्याचाच अनुभव येतोय. राजकारणात जेव्हा चांगली माणसं येण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेथे आधीची जी प्रस्थापित माणसं असतात त्यांना इमानदार चांगली माणसं राजकारणात नकोय. आणि कृष्णाबरोबर सुद्धा हेच घडतंय.
कृष्णा गावकऱ्यांच्या भल्यासाठी राजकारणात येत होती, सरपंच बनत होती, पण बाळजाबाईला हे मान्य नव्हतं आणि बाळजाबाईने कृष्णाचं खूप मोठं नुकसान केलंय. संपूर्ण गावात तिची बदनामी केली आहे आणि त्याचे वाईट परिणाम आता कृष्णालाच भोगावे लागणार आहेत. आजचा एपिसोड जेवढा भयानक होता त्यापेक्षा पुढील एपिसोड आणखीन डेंजरस असणारे, खूप वाईट घडणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि समर हे दोघे जंगलात असतील. त्याच वेळेस दुष्यंत आणि गावकरी जंगलात पोहोचणार आणि गावकरी चक्क कृष्णावर घाणेरडे आरोप लावतील. एक बाई कृष्णाला म्हणेल, काय ग कृष्णे, जंगलात तोंड काळा करायला आली होती का? लाज नाही का वाटत तुला? तुला आम्ही इतकं चांगलं मानलं, तुला आम्ही सरपंच बनवत होतो, पण तुला मात्र निवडणुकीच्या आदल्या दिवशी असं जंगलात येऊन तोंड काळं करायचं होतं. खूप वाईट आहेस तू. तेव्हा कृष्णाला वाईट वाटणार. कृष्णा ही दुष्यंतला विचारेल, दुष्यंत सरकार, गावकरी असं का बोलताय? काय घडलंय सांगा मला. पण दुष्यंत तिला काही सांगू शकणार नाही. तेव्हा कृष्णा ही चक्क दुष्यंतचा हात आपल्या डोक्यावर ठेवणार आणि दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार, तुम्हाला माझी आण आहे, काय घडलंय ते सांगा. आणि दुष्यंत कृष्णाला समर बरोबरचे ते अश्लील फोटो दाखवणार. हे फोटो पाहून कृष्णाला जबर धक्काच बसेल आणि इकडे बाळजाबाई सुद्धा हे फोटो पाहत असेल. कृष्णा आणि समरचे हे अश्लील फोटो, एकमेकांच्या मिठीत असलेले फोटो, आणि कृष्णाची आता संपूर्ण गावात चांगलीच बदनामी झाली आहे. कृष्णाला कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. कृष्णा ही निवडणूक जिंकूच शकत नाही, तिला कुणी मतदानच करणार नाही. हा विचार करून बाळजाबाई खूप खुश होईल आणि इकडे गावकरी खूप चिडतील आणि चक्क गावकरी म्हणतील, चला आता या कृष्णाच्या तोंडाला काळं फासा. तिच्यासारखी घाण आम्हाला या गावात नकोय, अशी वाईट बाई आम्हाला या गावात नकोय. दुष्यंतला जबर धक्काच बसेल. दुष्यंत या गावकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार तर काही पुरुष मंडळी चक्क दुष्यंतला पकडून ठेवतील आणि गावातील बायका कृष्णाच्या तोंडाला काळं फासणार, तिचं तोंड काळं करणार आणि तेथून निघून जातील. त्यामुळे कृष्णाला जबर धक्का बसेल. कृष्णा ढसाढसा रडू लागेल. दुष्यंत तिला सावरणार. बंब्या, भक्ती सगळे तेथे पोहोचतील आणि कृष्णा ही दुष्यंतला म्हणेल, नाही दुष्यंत सरकार, मला आता ही निवडणूक नाही लढायची आहे, मला सरपंच नाही व्हायचंय. मी या गावच्या भल्यासाठी सरपंच बनणार होते, पण या गावकऱ्यांनीच माझं तोंड काळ केलंय. या गावकऱ्यांनाच मी सरपंच म्हणू नकोय, मग मला सुद्धा सरपंच नाही बनायचंय. आणि कृष्णाची ही अवस्था पाहून दुष्यंत, बंब्या, भक्ती या सगळ्यांना सुद्धा खूप दुःख होईल. तर बाळजाबाई मात्र एखाद्या राक्षसींसारखी हसत असेल. तिला खूप आनंद होईल. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड खरंच खूप वाईट असणारे, खरंच खूप वेदनादायक, दुःखदायक असणारे. कृष्णाला सरपंच बनायचं नव्हतंच. कृष्णा या गावकऱ्यांसाठी एवढं सगळं करत होती आणि त्या गावकऱ्यांचा कृष्णावर एवढाही विश्वास नसावा जसा दुष्यंतचा विश्वास आहे की कृष्णा अशी वागू शकत नाही, तसा गावकऱ्यांचा सुद्धा विश्वास असायला हवा ना. गावकऱ्यांनी तर लहानपणापासून कृष्णाला पाहिलंय. कृष्णाने त्यांना प्रत्येक वेळेस मदत केली आहे, पण त्यांनीच कृष्णाबरोबर एवढा मोठा अन्याय केला, तिचं तोंड काळ केलं. त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना वेदना होत आहे आणि खरंच हा एपिसोड खूपच दुःखदायक असेल यात शंका नाही. मग आता कृष्णा या संकटातून बाहेर येईल का? बाळजाबाईच निवडणूक जिंकेल का? कृष्णा सरपंच बनू शकणार नाही का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.